अनोळखी वाटावरती चालत गेलो मी, ओळखन लागलेल्या सावलीमध्ये थांबलो. दिसलं एक स्वप्न तू, क्षणभर माझं झालं. मनाचं दार उघडलं आणि काळजाला स्पर्श झालं. अनोळखी प्रेमाचा हा प्रवास चालू लागला. शब्द न बोलता डोळ्यात अर्थ साठला. कधी तू हसलीस, कधी मी हरवलो. हा प्रवास असाच न सांगता पूर्ण व्हावास. रोज नवी चाहू, नवेच काही क्षण. गुंतल्या भावना, गूढ होत चाललं मन. नसती ओळख तरी विश्वास वाटतो. हळूच या प्रेमात जीव गुंतून जातो. अनोळखी प्रेमाचा हा प्रवास चालू लागला. कधी शांत संध्याकाळी, कधी वाऱ्यात मिसळला. तुझ्या नकळत तुझ मध्ये मी हरवलो. हा प्रवास अजूनही अधुरा वाटतो. जीवन ही एक भेट आहे आणि त्यासाठी लढणे योग्य आहे. तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही सामर्थ्यवान आहात आणि तुम्हाला माहीत आहे त्यापेक्षा जास्त प्रेम केले जाते. नेहमी लक्षात ठेवा, अंधारातही नेहमी आशा असते. तुम्ही एकटे नाही आहात हे नेहमी लक्षात ठेवा. प्रयत्न करून बघा, मार्ग नक्की मिळतील. प्रत्येक दिवस पुन्हा सुरू करण्याची आणि गोष्टी व्यवस्थित करण्याची नवीन संधी देतो. तुम्ही मौल्यवान आहात आणि तुमचे जीवन जगण्यासारखे आहे. अनोळखी प्रेमाचा प्रवास. तुला एकदा सांगितलं ना, हे आम्हाला चालणार नाही. नाही म्हणजे नाही. पण हे का नाही चालणार? तुझं आम्हाला काही ऐकून घ्यायचं नाही. पण नक्की प्रॉब्लेम तरी काय? मुलगी शिकलेली आहे, आम्ही दोघेही एकत्र जॉब करतोय, ती मला समजून घेते. आमचं दोघांचं एकमेकांच्यावरती खूप प्रेम आहे. मग का प्रेम स्वीकारत नाही आहे तुम्ही? ती मुलगी सोडून काही माग, आम्ही तयार आहोत. आधी मी काम तुझ्या सोबत आहे, पण आपले एकत्र पूर्ण पाहिजे. त्यामुळे सर्वांमध्ये जो काही निर्णय होईल ते मला माने. मी तुमच्याकडे विनंती करतो, माझं प्रेम स्वीकारा. कारण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लग्न व्हावं अशी माझी अपेक्षा आहे.
प्लीज आमचं प्रेम स्वीकारा. हे शक्य नाही. नोकरी करतेच म्हणजे जगाचं शहाणपण आलं का तुला? आम्ही सांगतो त्याच मुलाशी लग्न करायचं. पण असं का? नाही, आम्हाला तुझं काहीच ऐकायचं नाही. मला मुलगीच झाली नसती तर बरं झालं असतं. बाबा असं नका ना बोलू तुम्ही. दुसरं काहीही बोल, पण हे आता शक्य नाही. मुलगा चांगला शिकणार आहे, कमवणार आहे, मग का नको? आम्हाला हे अजिबात चालणार नाही. काय झालं? तू फोन करणार होतीस ना? मी सांगितलं होते ना तुला, घरचे आपल्या लग्नाला कधीच मान्य होणार नाही. अरे बोल ना काहीतरी तू. काय करणार, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी सुद्धा. ऑफिसला यायची इच्छा नाही रे आधी माझी. खूप त्रास होतोय आधी. आमच्या घरी सुद्धा तेच चालू आहे. आपण काय लहान आहोत काय आता? आपण फक्त प्रेम केलं ते चुकलं का? आपण रीतसर घरच्यांची परमिशन देखील मागत होतो. तू सुद्धा स्वतःच्या पायावर उभी आहेस आणि आपण दोघेही एकाच ठिकाणी जॉब देखील करत आहोत. मग का मान्य करत नाहीयेत? आपण पळून जाऊया का? असं जर करायचं असतं तर आपण घरच्यांची परमिशनच घेतली नसती. आता आपल्याकडे एकच पर्याय आहे. जसे ठरवले तसे उद्या करूया. तू रिझाईन घेऊन ये. चल बस. मला उशीर तर झाला नाही ना? नाही नाही. हळू उतर. हो हो. चल इथेच बसूया आपण. किती छान स्वप्न पाहिलं होतं ना आधी आपण. आपलं लग्न होईल, सुखाचा संसार होईल, सगळं किती छान. पण आता सगळं संपलं आधी. आता काय करायचं? मी सुद्धा आई वडिलांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते आपल्या लग्नाला तयारच होत नाही आहेत. त्यांना आपली काहीच चिंता नाही आहे. जोपर्यंत एक माणूस म्हणून विचार करत नाही तोपर्यंत ते आपल्या लग्नाला कधीच तयार होणार नाही. आपण अजूनही रंजलेल्या विचारांना बळी पडायचं का? आई वडील कधी समजून घेणार आपल्याला? आपणच नेहमी समजून घ्यायचं काय त्यांना? मला या पुसट विचारांना बळी पडून आपलं आयुष्य बर्बाद करायचं नाही. आधी आपण आपले प्रयत्न केले आहे, तर ते मान्यच नसतील तर आपण पळून जाऊन लग्न करूया का आधी? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू रिझाईन आणला आहेस ना? चल आता आपल्याकडे काहीच पर्याय नाही. आपल्या आयुष्याचा शेवट जरी असला तरी उद्याचा एकच दिवस आपल्या हातात आहे.
होय, आपण एकत्र जगू नाही शकलो तर काय झालं, एकत्र मरू तर शकतो. या बसा. अरे हे काय, दोघांची अचानक रिझाईन? अहो मी काहीतरी विचारतेय तुम्हाला. तुम्ही दोघे इतके प्रामाणिक आणि मनमिळावू आहात आणि अचानक दोघांची अशी रिझाईन? दुसरीकडे जॉब वगैरे मिळालाय का? नाही मॅडम. घरगुती कारणामुळे आम्ही थोडे अडचणीत आहोत, त्यामुळे जॉबवर नाही येऊ शकत. माफ करा मॅडम. मी फोर्स नाही करणार, पण मी काही मदत करू शकले तर नक्की सांगा. आमच्या कंपनीला तुमच्यासारख्यांची खरोखर गरज आहे. आम्हाला सुद्धा इथेच काम करायचं आहे, पण चला निघतो मॅडम. निघतो नाही, घेतो बोलायचं. या. थांबा. आयुष्यात खूप अडचणी येतील, पण आपण घेतलेले निर्णय जर योग्य असतील त्याच्यावर ठाम राहून नक्कीच काम करायचं. यश नक्कीच मिळेल. मी नेहमीच तुमच्यासोबत आहे. थँक्यू मॅडम. हॅलो, हॅलो. काय करतोयस? काही नाही, आई बाबांच्या आवडीचे जेवण बनवून आले. अरे वा, छान आहे की नाही? छान काय, पण घरातले कोणच बोलत नाही रे माझ्याशी. नाराज आहेत माझ्यावर. बोल ना, तू काय करतोयस? मी काय, उद्याची तयारी करावली. मस्तच. उद्याचा दिवस आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. हो ना, उद्या संपूर्ण आयुष्य एका दिवसामध्ये जगायचं आहे. मी खूप नशिबान आहे की माझं प्रेम मला मिळत आहे. एक दिवस का असेना, पण मी खूप खुश असेन. मी सुद्धा तुझ्याशिवाय अजिबात कोणाचाच विचार करू शकत नाही. आपल्या प्रेमाला कोणाचीच साथ जरी नसली तरी एकमेकांची साथ आहे, हे खूप आहे. मी नेहमी असेन तुझ्यासोबत. आपल्याला आत्महत्येशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही का? उद्या एक दिवस आहे आपल्याकडे. आपण आत्महत्या देखील आनंदाने करू. जगायचे तर एकत्र आणि मरायचे ते सुद्धा एकत्र. आपल्याला एकत्र होता येत नाही, पण मरण्यास कोणी अडवू शकणार नाही. चल बाय, ठेव. उद्या भेटू आपल्या ठिकाणी. आपण आपल्या प्रवासाला निघू. चल बाय. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू मच. अनोळखी प्रेमाचा हा प्रवास चालू लागला. कधी शांत संध्याकाळी, कधी वाऱ्यात मिसळला. तुझ्या नकळत तुझ मध्ये मी हरवलो. हा प्रवास अजूनही अधुरा वाटतो. जीवनात यश अपयश येतच राहील. प्रेम हे प्रेमच असतं, मग ते कोणावरही असो. जगाकडे जर सकारात्मक पाहिलं
तर आत्महत्येचा विचारही मनातून निघून जाईल. आणि तू जर चुकीचा नसशील तर आपलेच काय, परके सुद्धा आपले होऊन जातील. अनोळखी प्रेम कहाणी प्रेमात धुंद झाली. तरी रा 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 रा, तन ना ना ना.